नमस्कार मित्रांनो. तर आज आपण फायनल अकाउंटचा तिसरा चॅप्टर बघणार आहे. ठीक आहे. हम्म. तिसरा चॅप्टर आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? जो बिझनेस दोघ जण चालवत असतील पहिले तर एक त्याच्यामध्ये ऍड होतो तर त्याला म्हणतात ऍडमिशन ऑफ पार्टनर. ठीक आहे. हा तिसरा चॅप्टर बघतो आपण. पुढं मीनिंग बघणार आहे आपण. त्याचा अगोदर मीनिंग काय? वेन न्यू पार्टनर ऍडमिटेड इन द बिझनेस इज कॉल्ड ऍडमिशन ऑफ पार्टनर. एखाद्या बिझनेस मध्ये समजा आता इकडे एक्सप्लेन करतो मी. एखाद्या बिझनेस मध्ये ए आणि बी आहेत. ठीक आहे. त्यांनी एखादी कंपनी चालू केलेली. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये एक जण ऍड होतो. ठीक आहे. सी नावाचा व्यक्ती यांच्या दोघांच्या कंपनीमध्ये ऍड होतो. तर याला म्हणतात ऍडमिशन ऑफ पार्टनर. याला म्हणतात न्यू पार्टनर. ठीक आहे. हा न्यू पार्टनर असतो बिझनेसचा. आणि हे दोघं जे असतात ते ओल्ड पार्टनर. ए आणि बी हे ओल्ड पार्टनर झाले. पुढे ओल्ड पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट विथ द न्यू पार्टनर. ओल्ड पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट विथ द न्यू पार्टनर. म्हणजे यांचा जो काही प्रॉफिट असेल कंपनीचा तो आता याला पण शेअर करावा लागणार. म्हणजे सी ला पण आता द्यावा लागणार. ठीक आहे. कारण तो त्याच्या बिझनेस मध्ये ऍड झालेला आहे. न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅपिटल अँड गुडविल इन द बिझनेस. आता त्याला कंपनीचा शेअर द्यायला लागेल, प्रॉफिट द्यायला लागेल, बरोबर आहे. ठीक आहे. पण फुकट देणार आहेत का हे दोघं? फुकट देणार आहेत का? नाही. ठीक आहे. तर त्यासाठी ह्या पार्टनरला काय करायचंय? कॅपिटल आणि गुडविल आणावं लागणार आहे बिझनेसमध्ये. म्हणजे बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत. कारण या दोघांनी कष्टाने ती कंपनी उभं केलेली असते. ठीक आहे. तर याला असंच फुकट येऊ देत नाही. तर त्यासाठी त्याच्याकडून कॅपिटल घेतलं जातं आणि गुडविल पण घेतलं जातं. ठीक आहे. तर या दोन एंट्री फक्त महत्वाच्या आहेत. बाकी काही महत्वाचं नाही. ह्या दोन एंट्री जर तुम्हाला समजल्या तर पूर्ण चॅप्टर एकदम इझी वाटेल तुम्हाला. ठीक आहे. तर पहिलं कॅपिटलची एंट्रीज बघू. दोन ह्याच्या जर्नल एंट्रीज आहेत आणि याच्या जर्नल एंट्री समजायला पाहिजे. जर्नल एंट्रीज ऑफ कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. कॅपिटलची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. कारण त्यांनी कॅश आणली, इन झाली, डेबिट डॉट कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट आणि गिवर कोण आहे? न्यू पार्टनर आहे. ठीक आहे. मग इथे येणार न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ही महत्वाची एंट्री आहे. एकदम IMP एंट्री ही तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात येणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. कारण ऍडमिशन नवीन पार्टनरचं झालं म्हणजे त्याला कॅपिटल आणलं कंपल्सरी. एखाद्या वेळेस गुडविल नाही येणार पण कॅपिटल कंपल्सरी येतं प्रत्येक प्रॉब्लेम. तेव्हा ही एंट्री असते कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. ही झाली आपली कॅशची एंट्री. पुढे बघणार आहे आपण आता गुडविलचे एंट्रीज दिलेले आहेत. ठीक आहे. जर्नल एंट्रीज ऑफ गुडविल. तर हे जे आपण पहिलं टेबल बघतोय याला सिंपल गुडविल म्हणतात. सिंपल म्हणजे फक्त गुडविल नाव दिलेलं असतं. ठीक आहे. आणि दुसरं नाव याला प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथड. ठीक आहे. हे सिंपल गुडविल आहे. याच्या एंट्रीज बघणार आहे आपण. वेन न्यू पार्टनर ब्रिंग इज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड रिटेन इन द बिझनेस. जर त्या पार्टनरने गुडविल आणलं कॅश मध्ये, कॅश दिली बिझनेसला, तर त्याची एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ठीक आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि ते परत बिझनेस मध्ये द्यायचे असतात. म्हणजे त्या ओल्ड पार्टनरला गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यांनी जे आणलेलं गुडविल आहे या दोघांना त्यांच्या रेशो मध्ये वाटून द्यायचं असतं. ठीक आहे. तर हे झाली आपली एंट्री. कधी होती ही एंट्री? गुडविल कॅश मध्ये आणलं तर, म्हणजे कॅश मध्येच आणतात थोडक्यात, गुडविल आणल्या नंतर. ठीक आहे. बिझनेस मध्ये ठेवलं. पुढे सेम तसंच आहे. फक्त एक ऍड आहे गुडविल इन कॅश अँड इट इज गुडविल इन कॅश अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे हे काय केलं? विथड्रॉ केलं. हा विथड्रॉ शब्द इथं म्हणजे काढून घेतलं न्यू पार्टनरने. ठीक आहे. गुडविल आणलं न्यू पार्टनरने आणि ओल्ड पार्टनरने ते गुडविल बिझनेस मधून काढून घेतलं. इथं बिझनेस मध्येच लावलं, इथं विथड्रॉ केले त्यांनी. सेम वरच्या दोन एंट्रीज होत्या त्या. ही ए एंट्री आणि ही बी एंट्री सेम राहते, चेंज होत नाही. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट जशी इथं होती, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, सेम एंट्री पण दुसरे. फक्त विथड्रॉची एंट्री एक सी ऍड होते याच्यामध्ये. ह्या दोन एंट्र्या प्लस ही विथड्रॉची. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. त्यांनी गुडविल विथड्रॉ केले की त्याची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जर गुडविल आणलं आणि ओल्ड पार्टनरने विथड्रॉ केलं तर ह्या तीन एंट्रीज होतात. ही एक, ही दोन आणि ही
3. जर विथड्रॉ नसेल केलं तर फक्त ह्या दोनच, 1 आणि 2. ठीक आहे. हे झालं सिंपल गुडविल. ह्या एंट्रीज तुम्हाला पाठ कराव्या लागतील. ठीक आहे. किंवा समजलं थोडं 2-4 प्रॉब्लेम झाले की तुम्हाला समजतील पण. पुढे तिसरा टाइप आहे व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. ठीक आहे. आता इथे याच्यात त्यांनी दिलेलं आहे प्रायव्हेटली पेड केले. प्रायव्हेटली म्हणजे गुपचूप दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता जर गुपचूप दिलं असेल तर बिझनेसमध्ये त्याची इन्फॉर्मेशन नाही. जर तसं जर दिलं प्रायव्हेटली तर त्याची जर्नल एंट्री होत नाही. नो एंट्री दिलेलं आहे बघा त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला व्हॅल्युएशन मेथड. ठीक आहे. आता व्हॅल्युएशन मेथडचं तुम्हाला सांगतो याच्यामध्ये असतं गुडविल रेस. ते सिंपल होतं. हे आहे गुडविल रेस्ड. रेस्ड गुडविल. ठीक आहे. तर गुडविल रेस झाल्यावर काय एंट्रीज होतात ते आता आपल्याला याच्यात बघायचे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये रेस कसं ओळखायचं ते सांगतो फक्त. याच्यामध्ये तुम्हाला रेस शब्द येतो. गुडविलची ऍडजस्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये रेज शब्द येतो. ठीक आहे. त्याच्यातून तुम्ही ओळखू शकता की हे रेस गुडविलची एंट्रीज करायची आपल्याला. When new partner does not bring his share of goodwill in cash and it is raised in the books. गुडविल काय झालं हे रेज झालं. गुडविल रेज झाल्यावर एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. एकच एंट्री होते रेज असेल तर. आणि पुढे दिले तुम्हाला गुडविल रेस्ड अँड रिटर्न ऑफ. ते गुडविल काय झालं रिटर्न ऑफ म्हणजे सगळ्यांना वाटून दिलं पुन्हा. गुडविल रेजची तर एंट्री इथं आहेच दिलेली. सेम गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि रिटर्न ऑफची एक एंट्री ऍड करायची ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे झाले रिटर्न ऑफची एंट्री. ओके. आणि ज्यावेळेस आता हे झालं आपलं गुडविल रेज आणि रेज विथ रिटर्न ऑफ. आणि हे खाली दिलंय तुम्हाला ऑलरेडी अपिअर्स इन द बुक्स ऑफ फर्म. म्हणजे जर बॅलन्स शीट मध्ये दिलं असेल ऑलरेडी गुडविल, ह्या ज्या एंट्री बघितल्या ही एक आणि मागच्या ह्या ज्या एंट्री बघितल्या आपण ह्या सगळ्या तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिले नाही तर करायचे असतात. आणि जर समजा बॅलन्स शीट दिलं, बॅलन्स शीट मध्ये जर गुडविल दिलं, जर समजा गुडविलची व्हॅल्यू ऍडजस्टमेंट मध्ये वाढली किंवा कमी झाली तर त्याचा इफेक्ट येतो रिव्हॅल्युएशन अकाउंट. बस प्रॉफिट किंवा लॉस हा बघायचा आणि टाकून द्यायचं. त्याच्यानंतर पुढे फॉर्मॅट आता याचा महत्वाचा एकदम. ठीक आहे. फॉर्मॅट म्हणजे काय काय बनवावं लागतं आपल्याला. याच्यामध्ये पहिलं बनवायला लागतं रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये सेम आपण जसं फायनल अकाउंटला शिकलो डेबिटला येतात लॉस आणि एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला येतात प्रॉफिट आणि इन्कम. ठीक आहे. सेम जिथं प्रॉफिट लॉस कधी होतो जेव्हा आपले असेट कमी होईल. ठीक आहे. आणि असेट वाढलं की प्रॉफिट. तुम्हाला प्रॉफिट लॉस आणि इन्कम एक्सपेन्सेस समजतात. ठीक आहे. पुढं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं पण सेम तसंच. पार्टनरचा जर लॉस असेल तर इकडं डेबिट साईडला येणार आणि इन्कम प्रॉफिट असेल तर क्रेडिटला येणार. सेम प्रॉफिट अँड लॉस सारखं. बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज तर तुम्हाला माहिती आहेत काय काय येतं लॅबिलिटीजला. क्रेडिटर्स येतात, त्याच्यानंतर बिल्स पेएबल येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लोन येतं, बिल्स पेएबल, लोन वगैरे येतं. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे. हे कॉमन आहेत आणि हेच येतं याच्यामध्ये. आणि असेटला येतात असेट. तुम्हाला माहिती असेल लँड अँड बिल्डिंग, त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्निचर येतं, डेटर्स येतात. हे सगळं आपल्याला रिपीट झालेलं आहे. तेच पुन्हा याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला दिलेलं आहे पोस्टिंग कसं करायचं ते. ठीक आहे. जसं आपल्याला पोस्टिंग होतं फायनल अकाउंट मध्ये सेम तेच पोस्टिंग आहे. फक्त याच्यामध्ये नवीन काय आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नवीन आहे याच्यामध्ये रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, अक्युम्युलेटेड प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस आणि सस्पेन्स अकाउंट. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे पोस्टिंग आहेत सर्व, हे काय करायचं असतं पार्टनरला वाटून द्यायचे असतात त्यांच्या कॅपिटल अकाउंटवर. जर समजा हे जे पोस्टिंग आहे ते इकडे आलं, हे तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे. जर प्रॉब्लेम मध्ये या साईडला आलं तर हे सर्व इकडं क्रेडिट साईडला वाटून द्यायचं असतं त्यांना, त्या पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये. आता इथं वाटून दिलेलं आहे बघा मी. समजा 12,000 रुपये. ठीक आहे. रिझर्व्ह फंड आहे 12,000. त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं रिझर्व्ह फंड. पहिल्याला येणार 6,000, दुसऱ्याला येणार 4,000, तिसऱ्याला येणार 2,000 रुपये. त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं असतं. तर तुम्हाला समजत नसेल तर इथं दाखवतो मी कसं डिवाइड करायचं ते. समजा 12,000 दिलेली आहे आपल्याला अमाउंट, बरोबर. पहिल्याचा रेशो किती आहे 3 आहे. डिवाइड बाय टोटल यांची 3 + 2 + 1 6.
6 1 जा 6, 6 2 जा 12, 2000 इंटू 3. पहिल्याला येणार 6000. दुसऱ्याचा रेशो काय आपला 2 आहे इथे दिलाय बघा. 2000 इंटू 2 4000 आणि तिसऱ्याचा रेशो आहे 1 इंटू 1 करायचं 2000. ओके. तेच इथे लिहिलेलं आहे 6000 लिहिले बघा इथे 6000, 4000 आणि 2000. ओके. असं वाटून द्यायचे. हे फक्त तुम्हाला समजायला पाहिजे वाटून द्यायचं आहे ते. ह्याच्यात सोपं आहे. रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये येतं. जवळपास प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल. आणि अक्युमुलेटेड प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सस्पेन्स अकाउंट हे कधीतरी येतं, पण महत्वाचं आहे. इकडे लॅबिलिटीला आलं तर इकडे क्रेडिट साईडला वाटून द्यायचं. आणि जर समजा इकडे असेट साईडला आलं तर इकडं डेबिट साईडला वाटून द्यायचं. ओके. सेम तसंच डिवाइड करायचं. काय काय येतं इकडे अक्युमुलेटेड लॉस, प्रॉफिट अँड लॉस आणि सस्पेन्स अकाउंट या साईडला आलं तर इकडं वाटून द्यायचं असतं. ओके. बस एवढंच याच्यामध्ये, बाकी सर्व पोस्टिंग तुम्हाला जुनच आहे. ओके. आय होप तुम्हाला पोस्टिंग समजलं असेल. ठीक आहे. धन्यवाद.